नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरच्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, भविष्यात बाजारभाव पातळी कोणत्या दिशेने राहणार आणि या सर्वांच्या असणाऱ्या उत्तराचं एकच गाभ आहे की अखेर आम्हाला नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 मिळणार अथवा नाही। तर यासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराची परिस्थिती बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेतील सोयाबीनची आवक सुरू होईल आणि सध्या जागतिक बाजारात सीबॉटवरती जो सोयाबीनचा भाव आहे तो किती आहे तर जवळपास $10 प्रतिबुशेलच्या आसपास आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेची आवक जरी सुरू झाली तरी देखील बाजार भावात कसल्याही प्रकारची घसरण होणार नाही, बाजारभाव सुधारण्याची दाट शक्यता दिसत आहे। जर या गोष्टीचा विचार केला तर बाजारभाव हा आपल्याला सप्टेंबर महिना संपेपर्यंत $10.5 प्रतिबुशेलपर्यंत दिसू शकतो। बाजारभावातील ही सुधारणा कुठेतरी देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला आधार देऊ शकते। शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार हमी भावावरती आपल्या या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी सुरू करणार आहे। मग मोदी सरकारची नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी जर त्या ठिकाणी चांगली आली तर बहुधा सोयाबीनचा बाजारभाव हा नवीन हंगामात आपल्याला आरामशीर 4,500 पार होताना दिसेल आणि खूपच चांगली परिस्थिती आली तर दिवाळीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पर्यंत जरी गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्याच्या बाजारभावापेक्षा भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार याबद्दल अजिबात दुमत नाही। त्यामुळे भविष्यात सोयाबीनची विक्री करत असताना आपलं आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती पाहत राहा, ज्यामुळे तुमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी संपूर्ण दृष्टिकोनात योग्य भर पडेल आणि योग्य भावावरती आपण सोयाबीन विक्री करू शकू। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।